तिचा मुलगा व ती पेढ्यांचा बॉक्स घेऊन माझ्या घरी आले. मी कमरेला टावेल गुंडाळून हॉलमध्ये चटईवर पडून पडून टी व्हीवर चित्रपट बघत होतो. चित्रपटाचं नाव होतं हम दिल दे चुके सनम आणि ओट्यावर खुर्ची टाकून माझी बायको किशोर शांताबाई काळे लिखित कोलाट्याचं पोर हे पुस्तक वाचत बसली होती. ती दारात येताच माझ्या बायकोला आश्चर्याचा पण सुखद धक्का बसला आणि मला म्हणाली, अहो ऐकता का, आपल्या बाजूच्या सुवर्णा मॅडम आपल्याकडे आल्या आहेत. मला वाटलं माझी बायको माझी मस्करी करत असेल, पण त्या दोघीचा आवाज ऐकला आणि मी पटकन टावेल कमरेला गुंडाळून उठलो आणि मागच्या खोलीत पळत गेलो. माझ्या काळपट तोंडावर डव साबण लावून पाणी मारलं व चालूच इस्त्री केलेली पॅन्ट घालून हॉलमध्ये आलो. तोपर्यंत माझ्या बायकोने तिला बसायला प्लास्टिकची खुर्ची दिली. अजून मी घरात फर्निचर बनवलं नव्हतं, फक्त एक लोखंडी कपाट होतं आणि त्यातही माझ्या वाचनाची पुस्तकं ठेवली होती. खरं म्हणजे फर्निचर बनवण्यासाठी मी ग.स. बँकेतून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता, पण विद्यमान संचालक मंडळाने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्यामुळे प्रशासक बसले होते आणि बँकेत ठणठणाट झाल्यामुळे माझं फर्निचर बनवायचं स्वप्न दुभंगलं होतं. ती आज पहिल्यांदाच माझ्या घरी आली म्हणून त्या प्लास्टिकच्या खुर्चीत बसून इकडे तिकडे माझ्या घरभर नजर फिरवत होती. तिच्या बंगल्यात आणि माझ्या घरात मनातल्या मनात तुलना करत होती. तुलनेत तिने माझी किंमत केल्याचं स्पष्ट तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तिने मला तिच्या हाताने माझ्या हातात केसरी पेढा ठेवला व तिच्या मुलाने माझ्या बायकोच्या हातात पेढा दिला. मावशीच्या पाया पडून घे राजा. तिच्या मुलाने माझ्या बायकोच्या पायांना स्पर्श करीत आशीर्वाद घेतला. मग ती माझ्या बायकोबरोबर गप्पा करायला लागली. मी समोरच असलेली खाट घरात आणली व त्यावर बसत तिच्या मुलाला जवळ घेऊन बसवलं. तेवढ्यात तिच्या ओठातून शब्द बाहेर पडले. आज 10वीचा निकाल होताना आमच्या राजा बेटाने शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि 97% गुण मिळवले. मी तिच्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवून पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि मनापासून अभिनंदन व कौतुक केलं. तोच तिचा पुढचा प्रश्न ओठातून निघाला, तुमचा मुलगा सुद्धा 10वीला होता ना, मग त्याच्या निकालाचं काय झालं, तो काही दिसत नाही घरात. तिच्या या नाजूक प्रश्नामुळे माझ्या बायकोला थोडं अवघडल्यासारखं झालं. ती माझ्याकडे नजर टाकत आपल्या मानेला चोळत चोळत म्हणाली, हो हो, तो गेला आहे निकाल घ्यायला, येईलच एवढ्यात. माझ्या बायकोनं तिच्यासाठी दुधात पाणी न टाकता चहा ठेवला. तितक्यात माझं कार्ट त्याच्या मित्रांसोबत जोरजोरात गप्पा हाणत घरात घुसलं आणि थेट किचन रूममध्ये गेलं. माठावरचा ग्लास माठात बुचकवून घटाघटात 2 ग्लास पाणी प्याला. त्याचे मित्र माझ्या खाटेजवळ उभे राहिले. ती अतिशय बारकाईने त्यांचं निरीक्षण करत होती. माझ्या कार्ट्याचा चेहरा घामाने डबडबलेला होता. तो घामाळलेला चेहरा त्याच्या आईच्या गळ्यात असलेल्या ओढणीने त्याने पुसला. माझं कार्ट तिच्या मुलाच्या पाठीवर थाप देत म्हणालं, अभिनंदन दोस्ता, जिल्ह्यात पहिला आलास, आय एम प्राऊड ऑफ यू. मी त्याच्या इंग्रजी बोलण्याकडे बघतच राहिलो. माझा कार्टा तिच्या पायांना स्पर्श करत म्हणाला, आई मला आशीर्वाद द्या पुढच्या शिक्षणासाठी. तिने त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता सरळ प्रश्न केला, किती टक्के गुण मिळाले रे तुला. माझं कार्ट हसतच म्हणालं, माझ्या बाबांपेक्षा जास्तच मिळाले. माझ्या बाबांना 10वीला 64% होते आणि मला 89% गुण मिळाले. आणि राक्षसासारखा हसला, हा 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 हा. ती व तिचा राजा बेटा माझ्या कार्ट्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद न्याहाळत होते. त्याचे मित्र लईच खुश दिसत होते. त्याच्या मित्रांपैकी एकाला 71, दुसऱ्याला 65 आणि तिसऱ्याला 80% गुण मिळाले होते. माझ्या मुलाने लगेचच त्याच्या आईकडून 100 रुपये मागितले. त्याच्या मित्रांना पाणीपुरीची पार्टी देणार होता. तो सुद्धा त्याच्या सरकारी शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. तिने माझ्या मुलाला प्रश्न केला, पुढे काय करणार आहेस. माझा मुलगा हसतच म्हणाला, मेकॅनिकल डिप्लोमा करणार, त्यानंतर कम्प्युटरमध्ये BE करणार आणि BE झाल्यावर माझ्या बापाची शेती करणार. एवढं बोलून तो लगेच घराबाहेर पडला आणि मित्रांसोबत सायकल घेऊन पाणीपुरी खायला निघून गेला. तेवढ्या वेळात माझ्या बायकोने एकदम स्पेशल चहा केला होता, खास तिच्यासाठी. मी तिच्या बाळाला प्रश्न केला, तू काय करणार आहेस बेटा पुढं. तो म्हणाला, मम्मी पप्पा सांगतील तेच मी करणार आहे. तेवढ्यात तिच्या ओठातून शब्द बाहेर आले, त्याला 12वी करायची आहे. 12वी नंतर हैदराबाद किंवा दिल्ली येथे IITसाठी पाठवायचं आहे आणि JEEच्या परीक्षेच्या तयारीसाठी त्याला राजस्थान येथील कोटा येथे क्लासेस लावायचे आहेत. कोटाच्या क्लासमुळे त्याला 12वीला 99% गुण मिळतीलच अशी आम्हाला खात्री आहे. मी तिच्या बोलण्याकडे टक लावून लक्ष देत होतो. तिचा मुलगा तिच्यासारखाच कोमल आणि नाजूक होता, त्यातल्या त्यात अतिशय सोजवळ होता. थोड्याच दिवसात तिचा मुलगा राजस्थान येथील कोटाकडे निघाला. त्याला पोहोचवण्यासाठी ती, तिची चकुली, तिचा भाऊ
व तिचे पतिदेव सारेच जण गेले स्वतःच्या 4 व्हीलरने. 2 लाख रुपये क्लासेसची फी, खाण्याचे व राहायचे वेगळे, असे करून वर्षाला 4-5 लाखाचा खर्च म्हणाली होती ती. माझं कार्टही निघालं होतं नाशिकच्या गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजात मेकॅनिकल डिप्लोमा शिकायला. हळूहळू 1 वर्ष पूर्ण झालं. माझं कार्ट पहिलं वर्ष डिप्लोमा पास झालं. त्याची आई अधूनमधून नाशिकला त्याला भेटायला जायची. माझ्या कार्ट्याची मावशी नाशिकच्या आंबेडकर नगरमध्ये राहायची. ती नेहमीच त्याचे पालक म्हणून कॉलेजात भेट द्यायची. मी मात्र एकदाच गेलो होतो भेटायला, कारण माझं पूर्ण शिक्षण बोर्डिंग आणि वसतिगृहात झालं. पण माझा बाप एकदाच मला भेटायला आला होता. माझ्या बापाचा बदला मी माझ्या कार्ट्याकडून घेत होतो. मी माझ्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत निश्चिंत झालो होतो, पण तिची काळजी दिवसेंदिवस वाढतच होती. तिच्या मुलाचं 12वीचं वर्ष म्हणून ती मुलाला सारखा फोन करायची. महिन्यातून एकदा पतिदेवांसोबत कोट्याला जायची. त्याच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घ्यायला सांगायची. आणि क्लासेसचं सांगाल तर तिच्या मुलाच्या चाचणी परीक्षेचे गुण तिला फोनवर मेसेजद्वारे कळत होते. तिचा मुलगा प्रत्येक विषयात 95, 97 किंवा 98 गुण मिळवत होता. गणितात तर तो 100 पैकी 100 गुण मिळवत होता. ती रात्री गच्चीवर जाऊन त्याच्याशी फोनवरून बोलायची. मी माझ्या ओट्यावर बसून ऐकत राहायचो. ती म्हणायची, तू अजून अभ्यास कर, मन लावून अभ्यास कर, तुझ्यासाठी किती खर्च करीत आहेत आम्ही. प्रत्येक विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले पाहिजेत. IT साठी किती स्पर्धा आहे तुला माहीत आहे का. 18-18 तास अभ्यास कर. तिच्या मुलाने तिच्या आज्ञेचं पालन करीत खूप अभ्यास केला. तिच्या मुलाला अभ्यास करून पाठीला बाक आला होता. माझं कार्ट दुसऱ्या वर्षाला कॉलेजला दांड्या मारायला लागलं होतं. प्राध्यापकांशी हुज्जत घालत होतं. प्रॅक्टिकल बुडवत होतं. विद्यार्थी संघटनेत सहभागी होत होतं. मित्रांसोबत कधी हॉटेलात बिर्याणी खात होतं, तर कधी सिगारेट फुकत होतं. एकदा तर त्याच्या मित्रांशी पैज लावून दारू पिऊन चक्क मला फोन केला. म्हणतो कसा, बाबा आज मी ड्रिंक घेतली आहे आणि आय लव्ह यू बाबा, तुम इंसान नहीं इंसान के रूप में खुदा हो. माझ्या कार्ट्याला त्याच्या आईने अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला होता. त्याच्यावर स्टेटस ठेवलं होतं, जिंदगी का सफ़र यूं ही कटता चला खुशी से, मेरे हिसाब की मुश्किलें भी मेरे वालिद उठाती रहे. त्याचं स्टेटस वाचून आपण बाप आहोत याची जाणीव व्हायची. पण दारूच्या बाबतीत विचार यायचा. साला ज्या गोष्टीला मी कधी स्पर्श केला नाही ते माझं कार्ट वयाच्या 18व्या वर्षी करत आहे. पण हृदयावर हात ठेवून मी ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणून स्वतःला शांत केलं. 12वीच्या परीक्षाहून निकाल जाहीर झाला. तिच्या मुलाला 95% गुण मिळाले. तिच्या घरात स्मशान शांतता होती. मी पेढ्याची वाट बघत होतो आणि तिचीही. या 2 वर्षात परत ती माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलली नव्हती. ती तिच्या मुलावर भयंकर रागवत होती. तिने त्या मुलाला धारेवर धरलं होतं. तू आमचा अपेक्षाभंग केला आहेस आणि असाच JEEला आमचा अपेक्षाभंग करशील. आम्ही केलेला एवढा खर्च वाया जाणार. तू आम्हाला खाली मान घालायला लावणार. लोक आमच्यावर हसतील. नातेवाईक काय म्हणतील. 10वीला 97% होते, 12वीला रिव्हर्स आला. आम्ही काय तोंड दाखविणार. ती त्याला टॉर्चर करत होती आणि तो सुन्नपणे तिच्याकडे बघत होता. त्याचा पप्पा ज्याच्या नावातच विनय होता, तो एक शब्द त्याच्या बायकोला बोलला नाही. ती रात्री जेवली नाही म्हणून घरात कुणीच जेवलं नाही. एकमेकांना न बोलता जो तो ज्याच्या त्याच्या रूममध्ये गेला. 97चे 95 झाले म्हणून तिच्या घरात दुखवटा झाला होता. तिचा मुलगा त्याच्या बेडरूममध्ये गेला. त्याचा बेडरूम म्हणजे अतिशय आकर्षक, POP केलेला, लाल, निळे, पिवळे, दुधी अशा प्रकाश देणाऱ्या विद्युत दिव्यांनी सजवलेली ती बेडरूम. आता सकाळ झाली होती आणि आज रविवार होता. सुट्टीचा दिवस असतानासुद्धा कधी नव्हे एवढा आवाज तिच्या घरातून येत होता. माझी बायको मला म्हणाली, अहो बघा तर कशाचा आवाज होतोय तो. मी तसाच टावेल कमरेला गुंडाळत पायात चप्पल न घालता तिच्या घराकडे पळालो. 20 वर्षात पहिल्यांदा तिच्या घरात मी प्रवेश करत होतो. तिच्या पतीला आरडाओरडा करण्याचं कारण विचारलं तर ती म्हणाली, सकाळपासून माझ्या मुलाने दरवाजा उघडला नाही आणि आम्ही आवाज देतो तर तिकडून काही एक प्रतिसाद येत नाही. मी त्यांना धीर दिला आणि दरवाजा तोडण्याची तयारी केली. तो दरवाजा अतिशय भक्कम होता. तिने तिच्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी प्युअर सागाच्या लाकडाचा दरवाजा बनवला होता आणि दरवाजाला मेड इन जर्मनीचे लोखंडी कडी-कोंडे बसवले होते, त्यामुळे ते तुटत नव्हते. शेवटी आम्ही 3 ते 4 जणांनी 3 तासाच्या प्रयत्नांनी तो दरवाजा तोडला. तिचा मुलगा त्या बेडरूममधील आरामदायी बेडवर निपचित पडला होता. तोंडातून फेस येत होता. त्याच्या जीवनाचा प्रवास त्याने येथेच पूर्णविराम देऊन थांबवला होता. तिने त्या मुलाला बघताच टाहो फोडला आणि छाती ठोकू लागली. विनय सर नेहमीप्रमाणे मूकपटातल्या नायकासारखे भिंतीला पाठ लावून बसले होते. त्या मानसशास्त्र शिकवणाऱ्या सरांनी आपली मान
दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये घातली होती आणि त्या महागड्या फ्लोरिंगवर आपले कवडी मूल अश्रू गाळीत होते. बाजूलाच त्या मुलाचा स्टडी टेबल होता. त्या स्टडी टेबलवर त्याच्या सुंदर हस्ताक्षरात त्याच्या मम्मीसाठी अखेरचा निरोप सोडला होता. प्रिय मम्मी, मला माफ कर. मी तुझ्या 99 ते 100% पाळण्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. पण मम्मी, हे गुण मला का पडले नाही तर मी मध्यरात्रीपर्यंत विचार केल्यावर मला त्याचं कारण गवसलं. कोट्याच्या या अख्ख्या 2 वर्षात मी एक दिवशी मित्रांसोबत एक चित्रपट बघितला. कदाचित त्यामुळे माझा 1 मार्क कमी झाला असेल. या 2 वर्षात मी एकदा मित्रांसोबत एन्जॉय म्हणून फिरायला गेलो होतो. त्याचा 1 मार्क कमी झाला असेल. मम्मी, मी तुला कधीच सांगितलं नाही ग. माझ्या क्लासमधील मूळची राजस्थानचीच असलेली रुखसार मला बघून एकदा हसली होती. त्यामुळे संपूर्ण एक रात्र तिच्या हसणाऱ्या चेहऱ्याला पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आणून घालवली होती. कदाचित त्याचा पण 1 मार्क कमी झाला असेल. एकदा की नाही मम्मी, मी हातगाडीवरची पाणीपुरी आणि वडापाव खाल्ला होता. त्याची चव लईच झाक होती आणि मी त्या दिवशी तुला फोनवर सांगितलं, पण तू फार रागावली होतीस आणि म्हटली होतीस बाहेरचं खात नको जाऊ, पोट खराब होतं, अभ्यासावर परिणाम होईल. या विचारातच माझी रात्र गेली. कदाचित त्याचाही 1 मार्क कमी झाला असेल. आणि मम्मी, मी एक दिवस ठरवलं होतं की क्लासला दांडी मारून कोटा शहर बघावं म्हणून. मी दांडी मारलीच आणि एकदाच आनंद घेत फिरलो. कदाचित त्यामुळे 1 मार्क कमी झाला असेल. मम्मी, तुझी शपथ घेऊन सांगतो ग, हे 5 दिवस सोडले ना तर मी संपूर्ण 2 वर्ष फक्त आणि फक्त अभ्यासच केला आहे. खरंच तू माझ्यावर खूप खर्च केलास, त्याबद्दल तुझा आणि पप्पांचा आभारी आहे. मम्मी, जाता जाता तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते. ते आपले बाजूचे काका आणि मावशी आहेत ना, ते त्यांच्या मुलाला काहीच सांगत नाहीत ग. त्यांच्या मुलाकडून मोठी अपेक्षाही नाही. ते त्यांच्या मुलावर खूप रागवतात, कारण तो रात्र जागरण करून PUBG खेळतो, दिवसभर झोपतो. परंतु मम्मी, त्याला थोडेसे जरी यश मिळाले तरी त्याचं कुटुंब त्याच्या यशाचा किती एन्जॉय करतात ग. मम्मी, त्यांच्या मुलावर त्यांचं रागवणं म्हणजे ते मुलांची काळजी करणारं असतं. त्या रागवण्यात कुठल्याच अपेक्षा नसतात, कुठलाही हिशोब नसतो. त्यांना खाली मान घालायची भीती नसते. कोण काय म्हणेल याच्याशी त्यांचं देणं घेणं नसतं. नाव ठेवणाऱ्यांचा उद्देश ते तपासून बघतात. माझी प्रिय मम्मा, तू त्या शेजारच्या काकांची फेसबुक फ्रेंड आहेस ना. मी पण त्या काकांचे लिखाण तुझ्या अकाउंटवर वाचत होतो. त्यांचं जीवन ते कसं स्पष्टपणे जगासमोर मांडतात. त्यांना त्यांच्या भूतकाळाविषयी कमीपणा वाटत नाही, भविष्यकाळाविषयी तर सांगायलाच नको. आणि वर्तमान तर तू त्यांच्याकडे कधी बघितलंच नाहीस तर तुला कळेल कसं ग. त्यांचं जीवन स्पष्ट आहे आणि आपलं काय आहे ते नेमकं कळत नाही. आणि जे जीवन कळत नाही ना मम्मी, त्याला जगून आणि भोगून काय उपयोग ग. मम्मी, तुला आणि पप्पांना महिन्याला चांगला 1.5 ते 2 लाख रुपये पगार येत असताना तुम्हाला नीट झोप येत नव्हती. म्हणून डोक्याला शांतता मिळावी म्हणून तुम्ही झोपेच्या गोळ्या घ्यायचे. मम्मी, जसा मी शाळेला जायला लागलो तसं तू मला अभ्यास आणि अभ्यास कर असंच सांगत आलीस. त्यामुळं माझं डोकं पुरतं अशांत झालं आहे. त्या डोक्याला शांत करण्यासाठी तुझ्या त्या डबीतल्या गोळ्या नाश्त्यासारख्या खाल्ल्या आणि डोकं कायमचं शांत केलं. मम्मी, मला जर भगवंताने पुढचा जन्म मानवाचा दिला तर सपशेल नकार देणार आहे. कारण मला माणसाच्या जन्मापेक्षा भुंगा व्हायला आवडेल, फुलपाखरू व्हायला आवडेल, मधमाशी व्हायला आवडेल, समुद्राच्या खोल अतिशय खोल पाण्यात पोहणारा मासा व्हायला आवडेल. कारण हे कमी कालावधीच्या आयुष्यात खूप सारा आनंद उपभोगतात. मलाही तसंच स्वच्छंदी निर्विकार जीवन जगायचं आहे. पुढच्या जन्मानं अपेक्षापूर्तीचं ओझं वाहणारं जीवन कधीच नको आहे. बस थांबतो आता, कायमचाच तुझाच आयुष. मी ह्या भावनांनी भरलेलं पत्र वाचून विनय पाटलाच्या हातात दिलं आणि त्यांच्या बंगल्यावर खकारून थुकलो. जिची कांती बघून माझी शांती भंग व्हायची, आज मी तिला अतिशय कुरूप आणि विद्रूप भासत होतो. तिच्याकडे बघायची माझी अजिबात इच्छा नव्हती, परंतु आज मी अखेरचं तिच्याकडे घृणास्पद नजरेनं क्षणभर बघितलं आणि दीर्घ श्वास घेऊन तिला बोललो, साले तुम्ही कशाचे आईवडील रे? तुम्ही तर एन्काउंटर स्पेशालिस्ट आहात, जे अपेक्षापूर्तीसाठी अनेक रूपात अनेक बंगल्यात स्वतःच्याच मुलांचे एन्काउंटर करतात. आणि माझ्या कानात एकच आवाज भणभणायला लागला, एन्काउंटर एन्काउंटर एन्काउंटर. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या गोष्टींचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या जरा हटके मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.